कागल इथं आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धा पार पडल्या। कागलच्या हिंदूराव घाटगे विद्यामंदिरच्या संघानं विजेतेपद पटकावलं, तर नामदार गोपाळकृष्ण गोखले विद्यामंदिरला उपविजेतेपद मिळालं। कागल इथं आंतरशालेय व्हॉलीबॉल स्पर्धा आयोजित केल्या आहेत। नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजय पाटणकर आणि प्राचार्य टी.ए. पोवार यांच्या उपस्थितीत स्पर्धेला सुरुवात झाली। यावेळी पर्यवेक्षक एम.व्ही. बारवाडे, सीमा कुडतरकर, क्रीडा शिक्षक महेश शेडबाळे आणि राष्ट्रीय व्हॉलीबॉल खेळाडू इस्माईल जमादार यांची प्रमुख उपस्थिती होती। या स्पर्धेत 8 संघ सहभागी झाले होते। साखळी पद्धतीने खेळवण्यात आलेल्या पासिंग व्हॉलीबॉल स्पर्धेत हिंदूराव घाटगे शाळेच्या संघानं पिंपळगाव शाळेच्या संघावर विजय मिळवला, तर नामदार गोपाळकृष्ण गोखले विद्यामंदिरच्या संघानं दत्त विद्यामंदिर संघाचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला। अंतिम सामन्यात हिंदूराव घाटगे विद्यामंदिरच्या संघानं गोपाळकृष्ण विद्यामंदिरच्या संघाला पराभूत करत विजेतेपद पटकावलं। उपप्राचार्या साधना पाटील, मुख्याध्यापक शहाजी गायकवाड, सागर नदाफ यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धा पार पडल्या।